नमस्कार, मी नंदकुमार वाळेकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती तुमसर. यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये 1/1/2011 पूर्वीच्या अतिक्रमणधारकांनी त्यांची अतिक्रमणं कायम करण्याबाबत ग्रामपंचायतला प्रस्ताव सादर करावा, असं मी त्यामध्ये सांगितलं होतं. त्यामध्ये मला अनेक लोकांनी फोन केला आणि विचारलं की हा प्रस्ताव सादर केल्यानंतर नेमकी प्रक्रिया कशी असेल, त्याच्याबद्दल विस्तृत माहिती सांगा. आता ही विस्तृत माहिती सांगायचं म्हटलं तर जवळपास अर्ध्या एक तासाचा वेळ लागेल. परंतु बऱ्याच लोकांना ही माहिती सांगत असताना मला अडचणी येत आहे, बरेच लोक शंका विचारत आहेत. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर अतिक्रमण कायम करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं का घेतला हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. विकसित महाराष्ट्र 2047 याची जी उद्दिष्ट आहेत ते एकूण 4 उद्दिष्ट आहेत. त्यापैकी जे तिसरं उद्दिष्ट आहे सर्वसमावेशक महाराष्ट्र, प्रादेशिक असमतोल दूर करणे आणि विकास हा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे. या धोरणाची अंमलबजावणी करणं किंवा 17 शाश्वत विकासाची जी ध्येय आहेत त्यातलं जे 11वं ध्येय आहे ती शाश्वत शहरे आणि समुदायांचा विकास करणं. तर या धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करता यावी यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की 1/1/2011 पूर्वीची जी काही अतिक्रमणं असतील ती शासकीय नियमाप्रमाणे कायम करण्यात येतील. त्यासाठी 25 मार्च 2026 रोजी महसूल आणि वन विभागानं एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार निवासी प्रयोजनार्थ 1 जानेवारी 2011 पूर्वी जी काही अतिक्रमण झाले असतील ती टप्प्याटप्प्यानं आपण कायम करणार आहोत. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जसजसे प्रस्ताव ग्रामपंचायतीला प्राप्त होतील तसतसे ते तालुका स्तरावर सादर केले जातील आणि त्यांना तो पट्टा वाटप केला जाईल. अतिक्रमण धारकाने प्रस्ताव सादर करत असताना कोणत्या नमुन्यात प्रस्ताव सादर करावा आणि ह्या प्रस्तावासोबत त्याने कोणते कागदपत्र द्यावेत. आता जो शासन निर्णय आहे 25 मार्च 2026चा त्याच्यामध्ये असा निश्चित नमुना नाही. परंतु कोणतंही काम शासनामध्ये करत असताना ते शासकीय नियम गृहीत धरूनच केलं जातं. शासकीय नियमाला डावलून करता येत नाही. त्यासाठी आपण आपल्या तालुक्यातील लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतकडे सादर करायच्या अर्जाचा एक नमुना मी तयार केलेला आहे. तो नमुना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक नमुना आहे, तो म्हणजे ग्रामपंचायतनं पंचायत समिती किंवा तहसीलदारकडे सादर करायचा प्रस्ताव कसा सादर करायचा हा एक नमुना दिलेला आहे. तर लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतकडे प्रस्ताव सादर करत असताना त्याच्यामध्ये 4 कागद असणे अत्यंत आवश्यक आहे. पहिला महत्वाचा कागद आहे तो म्हणजे आपण अतिक्रमण धारक आहोत आणि आपल्याला तो अतिक्रमणाचा पट्टा देण्यात यावा अशी ग्रामपंचायतला मागणी करणारा एक अर्ज आहे. त्याच्यानंतर एक स्वयंघोषणापत्र आहे, हमीपत्र आपण त्याला म्हणू शकतो. स्वयंघोषणापत्र असं आहे की या व्यतिरिक्त माझं इतरत्र अतिक्रमण नाही आणि 500 स्क्वेअर फीट पर्यंत जे अतिक्रमण आहे ते मोफत मला फी न भरता मिळणार आहे आणि 500 ते 1500 स्क्वेअर फीटापर्यंत जे अतिक्रमण आहे ते शासकीय फी भरून मला मिळणार आहे आणि 1500 स्क्वेअर फीटपेक्षा जे जास्तीचं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण माझं निष्कासित होणार आहे याची मला जाणीव आहे. याबाबतचं हे स्वयंघोषणापत्र आणि हमीपत्र आपण लाभार्थ्याकडून लिहून घेत आहोत. त्यानंतर तिसरा जो एक कागद महत्वाचा आहे तो म्हणजे 1 जानेवारी 2011 पूर्वी तिथं राहत असल्याबाबत लाभार्थ्याने एक पुरावा सादर करायचा आहे. तसंच चौथा जो एक कागद आहे तो म्हणजे सध्या आपण तिथं राहत असल्याबाबतचा एक पुरावा सादर करायचा आहे, म्हणजे चालू रहिवासाचा पुरावा. आता हे जे पुरावे आहेत रहिवासाचे ते पुरावे म्हणजे कोणत्या प्रकारचे कागद, याच्यामध्ये मतदार याद्या येतात, वीज बिल असू शकेल, त्याचप्रमाणे नमुना 8ची पावती असेल, मालमत्ता कराच्या आकारणीची पावती असेल, त्याचप्रमाणे अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवहीतल्या नोंदी असतील. शहराच्या बाबतीत असेल तर झोपडपट्टी घोषणेची जी अधिसूचना आहे ही अधिसूचना सुद्धा ग्राह्य धरली जात असते. तर एवढंच नव्हे तर सॅटेलाइट इमेज म्हणजे उपग्रही छायाचित्र सुद्धा याच्यामध्ये ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे ह्या सर्व पुराव्यासह आपण जर ग्रामपंचायतकडे अर्ज केला तर ग्रामपंचायत त्याचा व्यवस्थित प्रस्ताव बनवून तालुका स्तरावर तो सादर करेल.
ग्रामीण भागातील अतिक्रमणे कायम करत असताना अंमलबजावणीची प्रक्रिया कशी पार पाडली जाणार आहे हे आपण समजून घेऊया. यामध्ये जो लाभार्थी असेल तो अतिक्रमणाचा पट्टा मिळावा, माझं अतिक्रमण घराचं कायम करावं अशा पद्धतीचा अर्ज ग्रामपंचायतकडे सादर करेल. ग्रामपंचायतकडून त्याला त्या तारखेची दिनांकित पोहोच मिळेल. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून संबंधित प्रस्तावाच्या अनुषंगाने पडताळणी केली जाईल. जी काही कागदपत्र त्यांनी सादर केली असतील त्या अनुषंगाने ती खरी आहेत की खोटे आहेत हे पाहून मग तो प्रस्ताव तालुका स्तरावर तहसीलदार यांच्याकडे सादर केला जाईल. तहसीलदार हा प्रस्ताव जी तालुकास्तरीय अतिक्रमण कायम करणारी समिती आहे त्या समितीपुढे ठेवतील. या समितीचे अध्यक्ष तहसीलदार असतात, सचिव गट विकास अधिकारी असतात. तसंच याचे सदस्य जे असतात त्याच्यामध्ये उपाधीक्षक भूमी अभिलेख आहे, त्यानंतर नगर रचनाकार आहे, वन परिक्षेत्र अधिकारी आहेत, त्या ठिकाणचे त्या संबंधित गावाचे ग्राम महसूल अधिकारी असतात, ग्रामपंचायत अधिकारी असतात. हे सर्व त्या तालुकास्तरीय समितीचे सदस्य असतात आणि त्या समितीमध्ये ह्या प्रस्तावांना मान्यता दिली जाते. ज्या काही प्रस्तावांना मान्यता दिली जाते त्या प्रस्तावांच्या म्हणजे त्या लाभार्थ्यांच्या अतिक्रमण क्षेत्राची मोजणी ही मोफत उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून होणार आहे. यांनी ही मोजणी केल्यानंतर त्यांनी ठरवून दिलेल्या क्षेत्राप्रमाणे मग ती कब्जा रक्कम आकारली जाईल आणि मग त्या संबंधित लाभार्थ्याला त्या अतिक्रमणाची कायम करण्याची ऑर्डर दिली जाईल. ही ऑर्डर ही पती पत्नी यांच्या नावाने संयुक्तरित्या दिली जाते आणि जर समजा एखाद्या जागेवर एकापेक्षा जास्त कुटुंब असतील तर त्या सर्व कुटुंबाच्या संयुक्त नावाने ती ऑर्डर दिली जात असते. आता यासाठी सक्षम प्राधिकारी कोण असतं तर महानगरपालिका असेल, वर्ग अ दर्जाच्या नगरपालिका असतील तर त्याच्यासाठी जिल्हाधिकारी आहेत आणि जर समजा ब दर्जाच्या नगरपरिषदा आहेत आणि क दर्जाच्या नगर परिषद आहेत तर त्याच्यासाठी उपविभागीय अधिकारी जे असतात ते सक्षम प्राधिकारी आहेत आणि ग्रामीण भागातील अतिक्रमण कायम करण्याबाबत तहसीलदार जे आहेत ते सक्षम प्राधिकारी म्हणून ठरवले गेलेले आहेत. परंतु याच्यामध्ये जे काही अपात्र असतात लाभार्थी तर त्यांना जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 53 नुसार 30 दिवसाच्या आत अतिक्रमण काढून देण्याबाबत नोटीस दिली जाईल आणि त्यांनी ते अतिक्रमण तात्काळ निष्कासित करायचा आहे. ज्यांना अतिक्रमणाचा पट्टा बहाल झालेला असतो त्यांनी 1000 स्क्वेअर फीटापर्यंत त्याची नोंदणी करत असताना 1000 रुपयाचं नोंदणी शुल्क त्यांना द्यावं लागणार आहे आणि 1500 स्क्वेअर फीटापर्यंत त्यांना जर हे नोंदणी दस्तऐवज करायचा असेल तर त्याच्यासाठी त्यांना 2000चं नोंदणी शुल्क भरावं लागणार आहे. जी अतिक्रमण असतात ह्या अतिक्रमणामध्ये नदीवरचं अतिक्रमण, नाल्यावरचं अतिक्रमण, सार्वजनिक रस्त्याच्या कडेचं अतिक्रमण, धोकादायक ठिकाणाचं अतिक्रमण किंवा एखाद्या ठिकाणी CRZ असेल, वेटलँड असेल किंवा लँडस्लाईडवाला एरिया असेल या ठिकाणची अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत कायम केली जात नाहीत. परंतु या लोकांना निवासी भागासाठी म्हणजे त्यांची सोय करावी यासाठी प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा इतर घरकुल योजनांमधून त्यांना घरकुलं मंजूर करायची आहेत आणि त्यासाठी त्यांना इतर ठिकाणी म्हणजे जवळच्या गावात भूखंड उपलब्ध करून त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करायचं आहे असे या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ग्रामीण भागातली अतिक्रमण कायम करत असताना तालुका स्तरावर 2 प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. एक असते की हे जे अतिक्रमण आहेत ह्या अतिक्रमणांना मान्यता देणारी एक समिती असते आणि दुसरी आहे की किती अतिक्रमणांना मान्यता दिली याचा आढावा घेणारी समिती. अतिक्रमण नियमानुकूल करणारी जी समिती असते त्याच्या अध्यक्ष असतात तहसीलदार आणि सचिव असतात गट विकास अधिकारी. याशिवाय उपाधीक्षक भूमी अभिलेख आहेत, सहाय्यक संचालक नगर रचना आहेत, संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी आहेत, त्यानंतर उपाभियंता महावितरण, ग्राम महसूल अधिकारी, नियोजन प्राधिकरणाचे अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी हे सर्व त्या समितीचे सदस्य असतात. जे अतिक्रमण नियमानुकूल करायचे असतात हे सर्व प्रस्ताव तपासून या समितीसमोर ठेवले जातात आणि मग ते नियमानुकूलचा ठराव घेऊन ते नियमानुकूल होत असतात. तसंच जे तालुका स्तरावर ह्या सर्व समितीने केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी सुद्धा एक समिती असते
ती माननीय आमदार यांच्या अध्यक्षतेखाली असते. त्याचे सचिव जे आहेत ते उपविभागीय अधिकारी असतात आणि बाकी जे तहसीलदार आहेत किंवा त्यानंतर उपाधीक्षक भूमी अभिलेख आहेत, हे तालुका स्तरावरचे जे अधिकारी आहेत हे त्याचे सदस्य असतात आणि त्यांच्या माध्यमातून ही तालुका स्तरावर ही समिती कार्यरत असते. जिल्हा स्तरावर सुद्धा अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबतच्या 2 समित्या असतात. एक असते समिती, ती माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असतात. त्याचे सचिव हे महानगरपालिका यांनी नियुक्त केलेले एखादे उपायुक्त किंवा अ दर्जाचा जो मुख्याधिकारी असतो तो असतो. जिल्हा स्तरावर महानगरपालिका असेल, नगर परिषद, अ दर्जाचे नगर परिषद याचे अतिक्रमण कायम करण्यासाठी ही समिती असते आणि त्याचा आढावा घेण्यासाठी जी समिती असते त्याचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. इतर जे सहअध्यक्ष असतात ते त्या ठिकाणचे मंत्री जे असतात, राज्यमंत्री वगैरे, ते त्याचे सहअध्यक्ष असतात. निवासी उपजिल्हाधिकारी असतात, ते त्याचे सदस्य सचिव असतात आणि ह्या 2 समितीच्या समन्वयामधून हे अतिक्रमण नियमानुकूल करण्याची कार्यवाही जिल्हाभर होत असते. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की किती क्षेत्रापर्यंतचं अतिक्रमण कायम करता येतं. तर शासनानं ह्या शासन निर्णयामध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंतचं निवासी प्रयोजनार्थ असलेलं अतिक्रमण मोफत कायम करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. 500 स्क्वेअर फीट पासून 1500 स्क्वेअर फीट पर्यंत जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण रेडी रेकनर दराच्या 10% रक्कम भरून कायम करण्यात येईल असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि 1500 स्क्वेअर मीटरच्या पुढचं जे स्क्वेअर फुटाच्या पुढचं जे अतिक्रमण आहे हे निष्कासित करण्यात येईल. ते अतिक्रमण कायम केलं जाणार नाही. आता याच्यामध्ये पुन्हा आणखी एक भाग असा आहे की जर 500 ते 1500 स्क्वेअर मीटरच्या जे अतिरिक्त अतिक्रमण आहे हे अतिक्रमण जर निवासी प्रयोजनार्थ असेल तर रेडी रेकनरच्या 10% रक्कम भरून ते कायम करण्यात येतं. पण त्यामध्ये जर काही व्यावसायिक भाग असेल तर त्या भागासाठी रेडी रेकनरच्या 25% रक्कम ही भरावी लागणार आहे. त्यामुळे ही अतिक्रमण कायम करण्याची मर्यादा आणि हे जी रक्कम आहे यातला थोडासा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. अतिक्रमण कायम करत असताना आपल्याला काही अटी आणि शर्तीचं पालन सुद्धा करावं लागणार आहे. ह्यातली सगळ्यात महत्वाची अट आहे की एका कुटुंबासाठी एकच लाभ दिला जाईल. कुटुंब म्हणजे काय, तर पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले. तर एका कुटुंबाला एका ठिकाणचं अतिक्रमण कायम करण्याची संधी असेल, दुसऱ्या ठिकाणी त्याला अतिक्रमण करता येणार नाही. याबाबत त्यांचं स्वघोषणापत्र सुद्धा आपण लेखी स्वरूपात घेणार आहोत. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की अतिक्रमित जागा जेव्हा कायम केली जाते तिच्या हस्तांतरणास बंदी आहे. म्हणजे पुढील 5 वर्ष ती जागा तो कोणाला विकू शकणार नाही किंवा कोणाला भाडेपट्ट्याने देऊ शकणार नाही किंवा त्या जागेच्या वापरात तो बदल करणार नाही. म्हणजे निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण कायम केलेलं असतं, त्या ठिकाणी तो नवीन बिझनेस सुरू करेल किंवा व्यावसायिक त्याला स्वरूप देईल असं त्याला करता येणार नाही. पुढची एक महत्वाचा मुद्दा असा आहे की बांधकामाचं स्वरूप कसं आहे. म्हणजे अतिक्रमण जर समजा निवासी प्रयोजनार्थ असेल, त्याच्यामध्ये एक छोटं मोठं दुकान असेल, तर जी काही निवासी प्रयोजन सोडून जो इतर जो भाग आहे व्यावसायिक, तर त्या ठिकाणी त्याला 25% रेडी रेकनरच्या 25% दरानं जी रक्कम येईल ती रक्कम त्याला भरून ते अतिक्रमण कायम करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक अशी आहे की काही अतिक्रमित जागा ह्या सार्वजनिक प्राधिकरणाच्या जवळ असतात, म्हणजे रेल्वेच्या जवळ असतात, काही विद्युत वाहिन्यांच्या जवळ असतात. तर काही ठिकाणी जसं CRZ असतं, SEZ असतं, तर अशा ठिकाणी त्या प्राधिकरणाची ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशी NOC आपल्याला घ्यावी लागणार आहे. या अटी शर्तीचं पालन सर्वांना करावं लागणार आहे. ज्या जागेवरचं आपण अतिक्रमण कायम करत आहोत त्या जागेचे वेगवेगळे प्रकार असतात. परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की केवळ निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण कायम केलं जाणार आहे. व्यावसायिक कामासाठी जे अतिक्रमण केलेलं आहे ते कायम केलं जाणार नाही. याआधी मी जे सांगितलं होतं की जर निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असेल आणि त्याच घरामध्ये जीवनावश्यक वस्तू जसं एखादं गॅरेज असेल, एखादं मेडिकल असेल, एखाद्या आटा चक्की असेल किंवा अजून एखादं भाजीपाल्याचं दुकान असेल, तर ते
कायम केलं जाईल. पण हे करत असताना ती व्यावसायिक जागा जी आहे, तिला रेडी रेकनरच्या 25% रक्कम, कब्जा रक्कम भरून कायम केलं जाईल. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तसंच काही जागा ह्या नियोजित प्रकल्पाच्या असतात. स्मशानभूमीसाठी राखीव जागा असते, शाळेसाठी राखीव जागा असते, एखादा विकास प्रकल्पासाठी राखीव जागा असते. तर अशा ठिकाणचं अतिक्रमण कायम केलं जात नाही. ह्या ठिकाणचा जो आरक्षण जे आहे जागेचं, ते आरक्षण निवासी प्रयोजनार्थ बदलून घ्यावं लागेल आणि मग ते अतिक्रमण त्या ठिकाणी कायम करता येईल. त्यानंतर आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे गायरान जागेवरचं अतिक्रमण. गायरान जागेवरचं अतिक्रमण सुद्धा कायम केलं जात नाही, परंतु त्या अतिक्रमणधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर द्यायचं असेल तर ती जागा ही स्थानिक प्राधिकरणाला दिली जाते आणि मग तिथं घरकुलाचा लाभ दिला जाऊ शकतो. तसंच आणखी एक आहे की झुडपी जंगलमधील अतिक्रमण. आता झुडपी जंगलबाबत एक सर्वोच्च न्यायालयाची रिट पिटिशन होती 1995ची. त्याच्यामध्ये दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे जो डिनोटिफाईड झालेला एरिया असतो त्याच्यामधली अतिक्रमण ती कायम केली जाणार आहेत, पण ती प्रक्रिया वेगळी आहे. आणि त्याच्याही पुढचं अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपंचायत या ठिकाणची जी अतिक्रमणं आहेत, ही अतिक्रमणं कायम करण्यासाठी जी तालुकास्तरीय गठीत झालेल्या समिती आहेत त्यांच्याकडून ती कायम केली जातील. त्याला वेगळ्याने मान्यता घेण्याची गरज नाही असं या शासन निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे ही अतिक्रमणं कायम केली जातात. पण यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की जर परदेशी व्यक्ती असेल, म्हणजे कुठला तरी बाहेरच्या देशातला बांगलादेशी व्यक्ती असेल, नेपाळी व्यक्ती असेल किंवा अजून कोणी असेल, अशा व्यक्तीचं कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण आपल्याला कायम करायचं नाही. ते तात्काळ आपल्याला निष्कासित करून टाकायचं आहे. तर ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. अतिक्रमण कायम करण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 31 डिसेंबर 2026. 31 डिसेंबर 2026 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी अतिक्रमण कायम करण्याबाबत आपला अर्ज संबंधित प्राधिकरणामध्ये दिला पाहिजे. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये तुम्ही राहत असाल तर ग्रामपंचायतकडे अर्ज केला पाहिजे. अवर्ग नगर परिषदमध्ये असाल तर अवर्ग नगर परिषदला अर्ज केला पाहिजे. आणि महानगरपालिकेत असाल तर संबंधित महानगरपालिकेकडे आपण अर्ज केला पाहिजे. पण आपण 31 डिसेंबर पूर्वी अर्ज केला पाहिजे. जर विहित वेळेत आपण अर्ज केला नाही तर त्यानंतर हे अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही संबंधित प्राधिकरणाकडून केली जाणार आहे आणि त्यावेळेला आपलं अतिक्रमण निष्कासित होईल, याची आपण नोंद घेतली पाहिजे.